हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे। मी आज आलो आहोत सणसवाडी येथे महादेवाचे मंदिर आहे, तिथे आज आलो आहोत आम्ही। नरेश्वर मंदिर तर खूप छान मंदिर आहे। त्याच्या आजूबाजूला झाडे आहेत, डोंगर आहे, खूप मोकळी जागा आहे। तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता इकडे फिरायला पण, दर्शन पण होते आणि टाईम खूप छान स्पेंड होतो फॅमिलीसोबत। त्यामुळे अवश्य या, खूप छान आहे इथं, मस्त वाटते आल्यानंतर। हिरवळ एकदम छान आहे। मंदिरच्या आजूबाजूला असे जागा भरपूर आहे। हा बघा, हा जुन्या काळातला हापसा, याच्यात पाणी येते, विहीर आहे मोठी। ते पहिल्या काळातील हे आपल्याला पाहायला भेटते इथे आल्यानंतर। आणि हिरवळ गार्डन आहे खूप छान असे। तसेच साईडला आपण डब्बा वगैरे पण खाऊ शकतो। खूप छान जागा आहे, मोकळी, आजूबाजूला फिरता येते, छान डब्बे खाता येतात। चला तर मग आता मी तुम्हाला मंदिर दाखवते। मंदिर तसं उंच आहे, बरंच उंच आहे मंदिर। आता आपण मंदिराकडे जाऊया। आम्ही ठरवले होते की श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचे। आणि तसंच आता ठरवल्याप्रमाणे आम्ही आता श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे आणि मग आम्ही आज नरेश्वर मंदिरला आलेलो आहोत। हे पहा, किती छान हिरवळ आहे साईडने, एकदम प्रशस्त वाटते इकडे आल्यानंतर। त्यामुळे मग आम्ही आज आलो आता दर्शनाला। हे पहा, महादेवाचे मंदिर आलेले आहे। आता ही महादेवाची पिंड। तसं आम्ही दुपारी गेल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, म्हणून आमचे दर्शन खूप छान झाले, खूप छान वाटले, मन प्रसन्न झाले। आता आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत। खूप छान आहे मंदिराच्या साईडला, आजूबाजूला फिरायला
मग आम्ही तिथेच बाजूला आलो. साईडला गेल्यावर मग छान असे डोंगर पण आहे तिथे. मग छान बसलो, थोड्या वेळ गप्पा मारल्या, मग फराळ वगैरे केला, मग थोडेसे फोटो काढले, रील्स बनवल्या. हा बघा कसला डोंगर आहे इकडे. खूप हवा खूप जोरात येते. झाडे भरपूर आहेत. भरपूर लोक येतात इथे बसून फराळ वगैरे करतात. छान फिरायला पण छान वाटते. बघा ही माझी पिऊ मस्त फोटो काढत आहे. ही पहा हिरवळ कसली भारी आहे. हा बघा हवा खूप हवा आहे. हा माझा प्रेम, माझी भाची आहे. हे आमचे मुंडे सर. छान गप्पा मारत आहेत मुलं हवेला बसून. मस्त वाटते असे इथे. तुम्ही पण या एखाद्या वेळेस नक्की. बाय बाय.